जितेंद्र आव्हाड ने अपने विवादित बयान दिया था जिसमें भगवान राम मांसाहारी भोजन कर रहे थे। इस बयान के बाद नासिक में साधु महंत आक्रामक हो गए हैं। उन्होंने नासिक के पंचवटी पुलिस स्टेशन में इस संबंध में शिकायत दर्ज कराई। आव्हाड के बयान से सभी हिंदुओं की भावनाओं को ठेस पहुंची है। क्या वे कल नशे में बात कर रहे थे? हिंदू उन्हें सबक सिखाए बिना नहीं रहेंगे। उनके 100 अपराध भरे हुए हैं। नासिक में साधु महंतों ने मांग की है कि शिकायतों पर सख्त कार्रवाई की जाए। साधु महंत ने नासिक के पंचवटी पुलिस स्टेशन में जितेंद्र आव्हाड के खिलाफ शिकायत दर्ज करी है। अब देखना ये होगा कि पुलिस इस आवेदन पर क्या भूमिका निभाती है। आता आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनला रितसर सर्व संत महात्म्यांच्या सहीने अर्ज दिलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची नोंद आणि गुन्हा या ठिकाणी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। पंचवटी पीआय आदरणीय शिंदे साहेबांनी तो दाखल करून घेतलेला आहे आणि दुपारी 4 वाजता आम्ही ॲडव्होकेट भिडे साहेबांच्या माध्यमातून नाशिक कोर्टामध्ये देखील केस दाखल करणार आहोत। त्याच्यापूर्वी आम्ही या ठिकाणी एफआयआर दाखल केलेला आहे आणि जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या प्लॅटफॉर्मवरनं करीत आहेत, वारंवार अशा पद्धतीचे वक्तव्य हे शरद पवारांच्या माध्यमातून केली जातात, राष्ट्रवादीच्या माध्यमातून केली जातात। तर ईशनिंदा कायदा हा महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने करावा। आगामी 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकला येत आहेत। आम्ही त्या पद्धतीने निवेदन देणार आहोत की अशा पद्धतीचा कायदा हा तयार करण्यात यावा। महाराष्ट्र शासनाने देखील यावरती पुढाकार करावा, ज्या योगे हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी ही थांबेल आणि गुन्हेगारांना शासन होईल आणि जितेंद्र आव्हाड यांना ताबडतोब अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। निवेदन द्या, तक्रार देऊ नका असं पोलीस तुम्हाला सांगत। पोलीस आम्हाला म्हणत होते तुम्ही लेखी तुमच्या लेटर पॅडवरती निवेदन द्या, परंतु आम्ही तिथे हे केलं की पूर्वानुभव काही वेळेला असे होतात की दिलेली निवेदनं ही कचऱ्याच्या टोपलीत टाकली जातात। त्यामुळे आम्ही आग्रह धरून त्या ठिकाणी एफआयआर दाखल करायला लावला, नोंद केली आणि कॉम्प्युटरवरती तक्रार दाखल केली। ती तक्रार आम्हाला ऑनलाईन दिसली पाहिजे, त्याचं रिसीव्ह देखील आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा पद्धतीचा एक जो भाग आहे तो पूर्ण झालाय। मला असं वाटतं की त्यांच्यावरती आता 295A वगैरे हे जी कलम आहेत किंवा आता डिपार्टमेंट त्या ठिकाणी त्याचा परस्यू घेतील आणि काय कलम लावायची याच्या ऍडिशन टू धिस हे डिपार्टमेंटने त्याचा स्टडी करावा। कोर्टात का भरतात आपण? कोर्टात अशा करता जातोय की गुन्हाही दाखल झाला पाहिजे, या संदर्भात पण त्यांची हे जी एक मोठी शिक्षा त्यांना झाली पाहिजे असं आमची भावना आहे।